झेंडावंदन किंवा ध्वजारोहण ज्या वेळेला होतो त्यावेळेला पक्षाचा झेंडा ध्वजारोहण करून जनगण मन म्हटलं गेलं, वंदे मातरम म्हटलं गेलं. आता हे कितपत हे खरे व्हिडिओ आहेत, खोटे व्हिडिओ आहेत ते आपण नंतर बघूया. पण असे जर प्रकार आपल्या दर्शनीय होत आहेत तर विचार करा किती गंभीर गोष्ट आहे की आपण आपल्या देशाचा झेंडा जो आपण सार्वजनिकरित्या 15 ऑगस्ट 26 जानेवारीच्या दिवशी आपण फडकवतो किंवा त्याचा सन्मान करतो, त्या पर्टिक्युलर डेजला सुद्धा आपण तो त्याचा मान सन्मान सुद्धा आपण तो नीट करू शकत नाही आहोत. आणि आपण स्वतःला देशभक्त म्हणत आहोत. जगातली सर्वात मोठी पार्टी किंवा जगातला सर्वात मोठा राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते इतका भोंदू कसा असू शकतो मला कळत नाही की ते अशा कार्यक्रमामध्ये इतक्या गंभीर चुका करतात आणि त्याबद्दल कोणी त्यांना जाब विचारत नाही किंवा कोणी त्याच्याबद्दल काही बोलत नाही आहे. ओके, त्यानंतर मग मला हे कळत नाही आहे की हम जिएंगे हम मरेंगे ए सनम तेरे लिए, हे सुद्धा चुकीचं होतं. सो याच्यावर थोडंसं आपलं काय मत आहे तुम्ही मला या कमेंट सेक्शनमध्ये नक्की मला कळवा. मला सुद्धा जाणून घेण्याची खूप इच्छा आहे की तुम्ही या गोष्टींबद्दल काय विचार करता. नमस्कार मित्रांनो आणि अभिनंदन. काल आपण 80वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. त्या संबंधित आपण बरेच व्हिडिओ पाहिले, बरेच माहिती आपल्याला मिळाली, बरेच उपक्रम राबवले गेले होते देशामध्ये. पण मला काल अनेक गोष्टी ज्या मला माहिती मिळाली किंवा मला सोशल मीडियाच्या थ्रू माझ्यापर्यंत पोहोचल्या, मला त्याचं दुःख सुद्धा झालंय. ते प्रकार असे होते की भारतीय झेंडा उलटा फडकवण्यात आला. भारतीय झेंडा फडकवताना किंवा तो वर चढवतानाच तो खाली पडला. मंत्री महोदयांना हा कितवा स्वातंत्र्य दिन आहे तो माहीत नाहीये, ते महापौरांना विचारतात. ओके, त्यानंतर मग झेंडावंदन किंवा ध्वजारोहण ज्या वेळेला होतो त्यावेळेला पक्षाचा झेंडा ध्वजारोहण करून जनगण मन म्हटलं गेलं, वंदे मातरम म्हटलं गेलं. आता हे कितपत हे खरे व्हिडिओ आहेत, खोटे व्हिडिओ आहेत ते आपण नंतर बघूया. पण असे जर प्रकार आपल्या दर्शनीय होत आहेत तर विचार करा किती गंभीर गोष्ट आहे की आपण आपल्या देशाचा झेंडा जो आपण सार्वजनिकरित्या 15 ऑगस्ट 26 जानेवारीच्या दिवशी आपण फडकवतो किंवा त्याचा सन्मान करतो, त्या पर्टिक्युलर डेजला सुद्धा आपण तो त्याचा मान सन्मान सुद्धा आपण तो नीट करू शकत नाही आहोत. आणि आपण स्वतःला देशभक्त म्हणत आहोत. जगातली सर्वात मोठी पार्टी किंवा जगातला सर्वात मोठा राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते इतका भोंदू कसा असू शकतो मला कळत नाही की ते अशा कार्यक्रमामध्ये इतक्या गंभीर चुका करतात आणि त्याबद्दल कोणी त्यांना जाब विचारत नाही किंवा कोणी त्याच्याबद्दल काही बोलत नाही आहे. ओके, त्यानंतर मग मला हे कळत नाही आहे की हम जिएंगे